अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भाग 5. कथेच्या मागील भागात पाहिले की पाटील फार्म हाऊसवर घेऊन आला आणि तिची झुण्याची सुरुवात झाली। इथून पुढे पाटील काय बघतेस चंदा? चंदा सर आव हे काय हाय? पाटील याला नाग, दांडा, सोट्या, बाबू काहीही म्हण। चंदा एवढ लांबड असते व्हय? पाटील माझं तर एवढंच हाय। चंदा नागावानेच हाय की लांबसडक? पाटील या नागाला तुझं बीळ पाहिजे चंदा। चंदा पण माझं बीळ लय बारीक हाय, एवढं मोठ कसं शिलत्या? पाटील मी शिरवतो बरोबर। चंदा लय तकलीफ होईल ना मास्तर? पाटील थोडा दर्द होईल, पण खालच्या बिळात घालायच्या आधी त्याला वरच्या बिळात घालून ओलं केलं की खालच्या बिळात आरामात शिरंग। चंदा वरचं बीळ म्हणजे कच्च। पाटील जान तू बोलतीस ते बीळ। चंदा म्हणजे तोंड व्हय? पाटील हा तेच ते बीळ। घे याला तुझ्या तोंडात। चंदा नाय नग, चांगल नाय वाटायच ते तुम्ही माझं मास्तर हायसा। पाटील आता विसरते तुझ्या नव्याचा घेतला असतास ना तोंडात। चंदा व्हय पर त्यो नवरा असता। पाटील मग मला तुझा नवराच समज, घे हातात घे। पाटील सोट्या पुढे करत। चंदा पाटलाचा सोट्या हातात घेत त्याकडं निरखून बघते। पाटील बघतीस काय, घे की तोंडात। चंदा पुढचं टोक तोडात घेऊन चोखते हळूहळू। पाटील हमहम आहा आह चंदे असच असच चोख। चंदा भारी चोखत्या काम्या। पाटील हो ग लय भारी चोखतेस तू, पण टोकच का चोखतेस? अख्खा सोट्या घे की तोंडात। मास्तरनं केलेलं कौतुक ऐकून चंदानं अख्खा सोट्या तोंडात घेतला। पाटील चोख चोख आहा आ सस सस आहा आह हमहम काय भारी चोखतेस, एकदम सराईत रांडेसारखी। माझी बायको कधीच चोखत नाही ग चंदाराणी असा। एक कोकरे मड आणि दुसरी तूच चंदे, अजून आत घे अस म्हणत अजून आत सोट्या कोंबण्यासाठी पाटील हालचाल करतो, पण चंदाला ते सहन होत नाही, तिचा श्वास अडकतो। ती पाटीलला दूर ढकलते, धापा टाकत बाजूला पडते। पाटील सॉरी ग चंदा, मी विसरलो, तू नवखी आहेस, तुला धीरान घ्यायला हवं मी। चंदा जाऊ द्या व सर, तुमची मर्जी राखली म्या। पाटील आता माझ्या सोट्याचे लाड बास, आता तुझी निकर खोलून दाव मला। चंदा मला बया लाज वाटती, तुम्हीच खोला मास्तर। पाटलानं तिचा होकार मिळवत तिची निकर काढली। थोडीशी काळी सावळी पण तुकतुकीत पपई उघडी पडली। चंदाला बेडवर उताणी झोपवत पाटील तिच्या फोद्याचं निरीक्षण करू लागला। पाटील काय कवळी फोदरी हाय ग चंदे तुझी, आणि त्यावर ही नुकतीच उगवलेली छोटी छोटी झाटवा बहर आणत्यात तुझ्या फोदरीच्या सौंदर्यात। हीच फोदरी आठवून मी मुठ्या मारत होतो रोज ग। चंदा खर्च व्हय मास्तर, तुम्ही हालवत होता। पाटील अजून पण हालवतो, आणि आज तर तुझ्या फोदरीचा भोग सुद्धा घेणार आहे। असं बोलून पाटलानं चंदीचे पाय फाकवले। तिची पपई केलेल्या प्रणय चाळ्यामुळे ओली झाली होती। तिच्या टांगांच्या मधोमध चिरेवर मधलं बोट अलगद फिरवलं तशी चंदा शहारली। सगळा कामरस आपल्या बोटावर जमवला आणि ते बोट चोखू लागला। चंदा छी व्याक, मास्तर माझ्या पपईवर फिरवलेलं बोट तुम्ही तोंडात चोखताय व्हय? पाटील तुझ्या फोदरीच्या रसात एक नशा आहे ग, एक वेगळीच जादू आहे। चंदाला नंदाच म्हणणं पटलं, ही पुरुषाची जात लयच पपई पागल असत्या। चंदा विचारात असतानाच पाटलानं तिच्या पपईला जिभेनं चाटायला सुरुवात केली। जिभेचा स्पर्श पपईला जाणवताच चंदाच्या शरीराला एका वेगळ्याच भावनेची अनुभूती झाली। चंदा आई गग मेले ग। पाटीलनं अचानक जीभ लावल्यानं चंदाची तंद्री भंगली।
पाटील हळू चंदे हळू. चंदा मास्तर आव सांगून तरी करा असं अचानक वांड लावलासा माझ्या पपईला. पाटील तुझ्या जिभेची कमाल तू दाखवलीस आता माझ्या जिभेची कमाल बघ. चंदा आव पर सांगून करा मास्तर. पाटील ब्र अन जीभ फोदरीत घालतो. चाह आई गगक सस ई आऊच मास्तर लय दुखत्यो. चंदा तडफडत होती. तिला ओरडण्याशिवाय काहीच सुचत नव्हते. ती चित्कारत होती. तिचा आवाज नंदा आणि जाधव मास्तरच्या कानावर पडतो. नंदा जाधव सर, पाटील सर नीट करतील नव्ह समद. जाधव त्यो पाटील तुमला जरी असला तरी त्याचा अनुभव दांडगा हाय ब्र का नंदा. आजवर त्यानं कोकरे राऊत मडमला करकचून झोल्यम. आख्या शाळंत त्याच्या एवढा झोडा दुसरा कुणी पण न्हाय. नंदा आव सर पर त्या सगळ्या वयस्कर बाया माझी चंदा अजून कुवाऱ्या भोकाची हाय. तिला सहन न्हाय व्हायचं आपण जाऊया का तिथं. जाधव अग येडी का खोळी तू त्यांसनी करू दे की त्यांच. चंदा पहिल्यांदा करत्या त्यो पाटील 10 जणीच पाणी पेलेला हाय. नंदाह ब्रह राहिलं. पाटील चंदाची पपई चाटत असतो. चंदा फक्त स्फुंदत असते. शेवटी चंदा पाटलाच्या तोंडावर तिचा कामरस फळाफळा सोडते. पाटील आह चंदा अजून सोड पाणी लय चव आहे तुझ्या पपईच्या रसाला. सर तुम्ही काय बोलताय काय बी कळना बघा. पण तुम्हाला माझी पपई आवडली यातच मला समाधान हाय बघा. पाटील पपई चाटून उठतो. चंदा बेडवर उठून बसते. टेबलावर ठेवलेली व्हसलीनची डब्बी पाटील आणतो खोलून चंदाकडे देत. पाटील हे लाव माझ्या बुल्यावर. चंदा हे कशा पायी. पाटील हे यानं माझा सोट्या तुझ्या पपईत आरामात आत बाहेर होईल तुला कमी त्रास होईल. चंदा असं व्हय मग लावती. पाटील तिच्या थानाचा मुका घेत. तिला परत उताणी झोपवतो. तिचे पाय फाकवून मधोमध उभा राहतो. तिच्या पपईवर व्हसलीन लावतो. सोट्या मधोमध सेट करत. पाटील चंदा आता तयार हो ह्यो दांडा तुझी चीर चिरून तुझ्या फोदरीचा खून करणार आहे. चंदा मला लय भ्या वाटत्या सर. पाटील घाबरू नको थोडा त्रास होईल पण हळूहळू मजा बी येईल. चंदा मनात विचार करत होती किती पटापटा घडलं हे सगळं पास पुण्यासाठी या मास्तर खाली निजावं लागत्या. माझी कोवळी जवानी एका म्हातायानं कुस्करली. पाटील चंदा मग आहेस ना तयार. चंदा व्हय सर म्या तयार हाय. पाटलानं तिच्या कमरेखाली उशी ठेवली. पाटीलनं सोट्या तिच्या पपईवर रगडत रगडत हळूच एक धक्का दिला. सोट्या अर्धा आत शिरला. चंदा आई आहा मेले. मास्तररर आव काय टाकलासा आत. लय दुखत्य वो बाहेर काढा. देवा मेले वाचव रे 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 रे. चंदाच्या डोळ्यात पाणी आलं. पाटीलनं काही हालचाल न करता चंदाला शांत करू लागला. पाटील गप चंदा गप रडू नको शांत हो. चंदा शांत हो. चंदा लय दुखत्य सर नग मला बाहेर काढाते. पाटील अग बाहेर काढलं तर आत जायला आणखी त्रास होईल तुला अर्धा आत गेलाय तुझं सील तोडायला अजून थोडा आत जायला हवा. चंदा हलय दुखत्यम मास्तर तुम्ही नंदाला झवा की तिला सव्य हाय. ती मजा देईल तुम्हाला. पाटील तिनं तिचं बलिदान दिलं ना माने सुपरवायझरला आता तुला पास व्हायचं असलं तर तुलाच करावं लागलं चंदे नायर तुला नापास करायला सांगीन इंग्रजीतच नाय तर सगळ्याच विषयात. चंदा घाबरली. नगा मास्तर तसं करू नगा माझ्या बाला लय दुःख होईल. पाटील तुझ्या बाला दुःख होऊ नये वाटत असलं तर हे दुःख तुला सहन करावं लागेल. चंदा झवा मला चांगली करती दुःख सहन किती बी दुखलं तरी काय बोलेची नाय आता म्या. चंदाचं बोलणं ऐकून पाटीलनं अर्धा आत शिरलेला सोट्या आणाखी आत दाबला. आता सोट्या चंदाच्या पपईच्या पडद्याला लागला. चंदाला असह्य वेदना झाल्या. तिच्या पपईतनं रक्त यायला सुरुवात झाली.
पाटीलानं थोडा वेळ थांबून सोट्या बाहेर काढून सगळं रक्त कपड्याने पुसून काढलं. पाटील, चंदे तुटलं एकदाच तुझसीलं, आज तिसरा खून केला बघ माझ्या सोट्यानं. आता जरा तकलीफ कमी होईल तुला. चंदाला प्यायला पाणी देत पाटील बोलत होता. चंदाला उताणी पाडून पुन्हा आपला सोट्या तिच्या पपईवर सेट करत एक धक्का दिला. चंदा थरथर कापत होती. सोट्याच्या धक्क्यानं ती शहारली. चंदा, आई गगग, आऊच मेले रह देवा. पाटील जोरात आणखी एक धक्का देतो. पूर्ण सोट्या आत ढकलतो. चंदा, मास्तर हळूहळू. पाटलाच्या एक धक्क्यानं चंदा हादरून गेली होती. प्रत्येक धक्क्याला चंदाचा चित्कार वाढतच होता. हळूहळू चंदाची तडफड कमी होऊन चंदा झवाझवीचा सुखद आनंद अनुभवू लागली. पाटील, चंदे कसम वाटते आता. चंदा, मास्तर आता जरा ब्र वाटत्या. पपईच दुखणं बी कमी झाल्या. मजा यायला लागलीया. चंदा फळाफळा झडत होती. पाटील, चंदे लय पाणी पाडलंसन तू, आता माझी बारी. मला बी आता राहवत नाही. गळाच आहे मला, कुठं गळू सांग. चंदा, मास्तर बाहेर काढून गळा. पाटील, काय अग चंदे, इतकी मजा दिलीस मला आणि बाहेर गळा म्हणून सांगतेस. आत गाळतू की तुला बी मजा येईल. चंदा, आव पर मास्तर, म्या गर्भार राहील त्याच काय. पाटील, तुला गोळी देतो मी, ती घेतल्यावर नाय गर्भार राहत तू. चंदा, नग नग मास्तर, आव काय बाय झालं तर गावात तोंड दाखवाय जागा उरायची नाय मला. पाटील, नको टेन्शन घेऊस, मी करतो सगळं बराबर, तू घे गाळून आजच. चंदा, पर पाटील, आता पर नाय नी काय नाय, आपण एवढी मजा केली आन आता शेवटाला तू असन करणार होय. चंदा, भ्या वाटते हो मास्तर. पाटील, मी आहे ना चंदा, कशाला घाबरतीस. चंदा, ब्र हू द्या तुमच्या मनासारखं. पाटलानं चंदाचा होकार मिळताच आपल्या धक्क्याचा स्पीड आणखी वाढवला. शेवटी त्याचा बांध फुटला. मोक्याचा क्षण जवळ आला. पाटील, चंदे दे 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 दे, मी येतोय तुझ्या फोदरीत. आलो असं म्हणून पाटीलन चंदाच्या पपईतच चिकाचा फवारा उडवला. पाटील सगळा चीक गळाल्यानं थकून तिच्या अंगावर पालथा पडला. चंदा अर्धमेली झाली होती. नंदा आणि जाधव बाहेर बसून त्यांची वाट बघत होते. शाळा सुटायची वेळ जवळ येत होती. घरी जायला निघायचं होतं. पाटील चंदाच्या अंगावरून बाजूला झाला. उठून चंदाला उचलून बाथरूम मध्ये घेऊन गेला. शॉवर चालू करून दोघे अंघोळ करू लागले. चंदाच्या अंगाला साबणाने चोळून चांगली अंघोळ पाटलानं घातली. स्वतः स्वच्छ झाला. आता चंदाला थोडं ब्र वाटलं. तिनं दरवाजा उघडून नंदा आणि जाधवला आत घेतलं. चंदा लंगडत होती. तिची पपई ठणकम मारत होती. चंदानं नंदाला मिठी मारली. नंदानं तिला बेडवर बसवलं. बाजूलाच रक्त लागलेलं एक कापड नंदाला दिसलं. नंदा समजून गेली. नंदा, चंदे ब्र वाटते का आता. चंदा, भय अग आता वाईच ब्र वाटत्य. पाटील, तुमच्या चंदानं लय चांगली साथ दिली ब्र मला. पाटलानं सगळ्यांसाठी जेवण मागवलं. सगळे जेवून झाल्यावर परतीच्या वाटेला लागले. परीक्षेचे दिवस आले. दोघी मैत्रिणी जोशात अभ्यासाला लागल्या. परीक्षा संपल्यात आता त्या दोघी वाट पाहत असलेला निकालाचा दिवस आला होता. दोघींनी निकाल पाहिला. नंदाला गणितात 150 पैकी 137 गुण मिळाले होते. पण चंदा इंग्रजी विषयासह सगळ्या शाळेत तिसरी आली होती. नंदा, चंदे, पाटलानं आपला शब्द पाळला ब्र, तुझा तिसरा नंबर आला. चंदा, झाले बाई एकदाची पास 10वी. नंदा, नुसती पास झाली नाहीस, नंबरात आलीस चंदे. म्या म्हण 90 भोकाच बलिदान वाया नाय जायाचं. चंदा, भय नंदे, माझ्या पोदरीनच मला पास केली बघ बा, लय खुश व्हाईल आज. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.
चंदाच्या झालेल्या उद्घाटनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुढेही असाच सुरू राहील का पाहू पुढच्या भागात. तर नक्की बघा पुढील भाग. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.